बातमी जी प्रभाव पाडेल। नमस्कार, युवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते बिलोलीतून। अंजनी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालेल्या लढाईत जनशक्तीचा विजय। अंजनी सेवा सहकारी सोसायटीमध्ये शिवमल्हार शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 12 सदस्य निवडून आणत सोसायटीवरती मिळविला दणदणीत विजय। विरोधी पक्षातील पॅनल प्रमुख गावातून एकही उमेदवार या पॅनलसाठी मिळू देत नव्हता। अशा परिस्थितीत गोविंद बद्देवाड या वाघाने एकाच घरातून आई वडील भाऊ असे 6 नातेवाईक निवडून आणले। या पट्ट्याने एकाच घरातून आई वडील भाऊ असे मिळून 6 नातेवाईक सदस्य सेवा सहकारी सोसायटीमध्ये निवडून आणले। ही निवडणूक सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश हांडे विरुद्ध विद्यमान चेअरमन गोविंद बद्देवाड अशी होती। या निवडणुकीत 4 उमेदवार विरोधकांनी पळविले तरी हार मानली नाही। विड्रॉलच्या शेवटच्या दिवसापर्यंत संघर्ष करीत शेवटी 12 उमेदवार टिकवणे हेच मोठा विजय मानला जात होता। हा विजय गोरगरीब जनतेचा असा विश्वास चेअरमन यांनी व्यक्त केला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। निलेश पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देगलूर विलोली मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची सेवा सहकारी सोसायटी अंजनीचा निकाल लागलेला आहे। या अंजनीच्या सेवा सहकारी सोसायटीमध्ये शिवमल्हार सेवा सहकारी सोसायटी पॅनलचा विजय झालेला आहे। आपल्याशी बोलण्यासाठी गेल्या अगोदर पण ते चेअरमन होते, आता पण ते चेअरमन होत आहेत। गोविंद बद्देवाड आपल्यास उपस्थित आहेत। त्यांच्या पॅनलचा विजय झालेला आहे। 13 पैकी 12 उमेदवार त्यांच्या पक्षापाठी विजय झालेले आहेत। आपल्याशी बोलण्यासाठी गोविंद बद्देवाड सर, काय सांगाल? तुमचा विजय झाला आहे, काय सांगाल? जनतेच्या मनामध्ये आम्ही होतो आणि गेल्या 5 वर्षामध्ये इमानदारीने केलेल्या कामाची पावती, ह्या विश्वासावर आम्ही इलेक्शन कालचा सेवा सहकारी सोसायटीचं इलेक्शन लढून गोरगरीब मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत होता। सर्व जनतेचं म्हणणं होतं की तुम्ही काही करा पण सोसायटीचं इलेक्शन लढवा, म्हणून आम्ही त्या रिंगणामध्ये उतरलो। पाठीमागे 5 वर्षांनी काय काय काम आपल्याला करता आलं? मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जनतेचा खूप काही कामं केली। गोरगरीब जनतेला बिलोलीपर्यंत तहसील कार्यालयापर्यंत न जाऊन देणे, आपण स्वतः काम करून आणणे त्यांचं, जसं का राशन कार्डचं काम असेल, कोकण दुकान सेवा सहकारी सोसायटीला आमचा अटॅच आहे। धान्य महिन्याच्या घरपोच करणे, गोरगरीब मायबाप जनता, ऊसतोड कामगार, इटभट्टीच्या कामगारांना फोन लावून बोलून घेणे, त्यांच्या घरापर्यंत धान्य कसं पोचते ह्याची पूर्ण दक्षता घेणे। कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा बँकेचे दुष्काळाच्या काळामध्ये आलेली रक्कम जवळपास कोटीमध्ये होती आणि फार मोठा कोरोना काळ होता माझ्या काळामध्ये। मी स्वतः कोरोनाचा काळ एवढा भयानक होता की लोक अक्षरशः घराच्या बाहेर निघायला घाबरत होते। तर 1500 लोकांच्या संपर्कात जाऊन त्यांच्यापर्यंत धान्य कसं पोचल, त्यांना कसं त्यांच्या घरी ते धान्य पोचता येईल ह्याची पूर्ण काळजी घेतलेली ह्या जनतेनं बघितलं। त्या जनतेचा एवढा विश्वास होता की हा माणूस आपल्या घरी कॅरीबॅगमध्ये आणून धान्य देऊ शकतो। त्यांच्या त्या विश्वासाचं त्या जनतेनं ते म्हणणं बी होतं की बाबा तू तेवढी हे करू नको, फार मोठा काळ आहे, तू काळजी घे, तू अंग घेऊन घरी जा, घरी तुझी लेकरं बाळं आहेत। तर मी त्याची पर्वा केली नाही। मी पांडुरंगावर भरोसा ठेवला आणि जनतेपर्यंत धान्य कसं पोहोचेल त्याची पूर्ण काळजी घेऊन केलेला हे कामाची पावती म्हणून जनतेच्या मनामध्ये घर करून बसलं। आता विजय तुमचा झालेला आहे, 13 पैकी 12 उमेदवार निवडलेले आहेत। पुढचा काय संकल्प आहे आगामी काळामध्ये? 5 वर्षामध्ये तुम्हाला सोसायटीच्या माध्यमातून काय कामं करायची आहेत? जनतेचे जे बी काही कामं असतील शिल्लक, उदाहरणार्थ जिल्हा बँकेमध्ये आमच्या गावचे लोक अटॅच आहेत। शेतकरीची बँक जिल्हा बँक कासरळला आहे। मागच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये मी दुष्काळ म्हणजे ते काय पावसामुळे आलेले पैसे, दुष्काळी परिस्थितीचे पैसे जिल्हा बँकेत जे आले होते ती रक्कम मी घरपोच केली। जवळपास कोटीच्या आकड्यामध्ये ती रक्कम होती। तर दररोजच्या दररोज मी 50-50, 30-30 लाख, 40-40 लाख रुपये बँकेतून मॅनेजर साहेबाच्या आशीर्वादाने ते पैसे आणून मी गावामध्ये घरी कोणाच्याही 100-50 रुपयाचं हे न करता, कमी जास्त पण कुठले पैसे न होता त्यांच्या घरापर्यंत पैसे पोहोचून त्यांचं कार्य केलं होतं। त्यांच्या ATM बँकेत आजपर्यंतच्या काळामध्ये त्या जिल्हा बँकेमध्ये कोणाकडे पासबुक नव्हती, त्यांचे पासबुक त्यांच्या घरापर्यंत पोच करणे। कोणाचा अकाउंट नंबर काय होतं माहीत नाही। मागच्या काळामध्ये एकाचे 3-3, 4-4 अकाउंट नंबर, त्यांचे पैसे आलेच नाही, त्यांचे पैसे गेले, हे कारभार सर्व आम्ही बंद करून टाकलं। आणि बँकेपर्यंत आमच्या गावातली लोक जाऊन त्यांना रिटर्न यावं लागतं, वापस यावं लागतं होतं। पण हा काळ कसा होता, मी तिथे स्वतः बसून राहायचो। लोक आल्याच्यानंतर त्यांची धडाधड कामं होणे, त्यांची रक्कम त्यांना मिळणे, अशी काही कामं केली।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. तरी आत्महत्या थांबवण्यासाठी चेअरमन तुम्ही काय पुढाकार घेणार, तुम्ही काय करणार? इथून पुढे काळामध्ये सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांसाठी करता येईल, जिल्हा बँकेचं कर्ज असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं कर्ज, ज्याही बँकेचं कर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, कर्ज माफीसाठी काही करता येईल का हालचाली, किंवा त्यांना जे मदत करता येईल त्या पद्धतीची मदत आम्ही करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या माध्यमातून जसं नाबार्ड असेल, नाफेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाबार्ड आहे, बरोबर, त्यामध्ये कुठल्या योजना तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहात, काय संकल्प आहे किंवा काय तयारी केली? आम्हाला जी माहिती शासनाची मिळेल की बाबा असं नाबार्ड अंतर्गत इथं हरभऱ्याचं खरेदी चालू आहे, सोयाबीनची खरेदी चालू आहे, आमच्याकडे एक मोठी टीम आहे सुशिक्षित लोकांची, माझं मित्रमंडळ आहे, माझ्यासोबत काम करणारे लोक आहेत, माझ्यासोबत म्हणण्यापेक्षा मी त्यांच्यासोबत, त्यांनी माझ्यासोबत, कोण कोणासोबत आहे आमचं काही हे नाही, सगळे एकमेकापेक्षा चांगले हुशार लोक आहेत, सगळे एकमेकाला मार्गदर्शन करणारे लोक आहेत. ज्यांना जे जमल त्यांना जमत ते मला सांगतात, मला जमत ते त्यांना सांगून शेतकऱ्यांचं ह्या सुविधा केंद्रावर ऑनलाईन चालू आहे, त्या सुविधा केंद्रावर गर्दी कमी आहे तिथे जाऊन करून घ्या, त्यांना मार्गदर्शन करून त्यांना जे मदत करता येईल, धान्य विकण्यासाठी म्हणा, माल विकण्यासाठी म्हणा, शेतीचा ह्याची अडीअडचणी दूर करायचं, जेवढी मदत तेवढं करता येईल. बरोबर. आता काय करायचं, थांबा जनतेची फक्त मायबाप जनतेनं शिव मल्हार शेतकरी विकास पॅनलवर विश्वास दाखल करून, विश्वास ठेवून आम्हाला जे निवडून दिले त्या सर्व आजनी गावातील मायबाप मतदार बंधू भगिनीचं मी माझ्या शब्दरूपी आभार व्यक्त करतो.